महाशिवरात्री उपवास सोडवण्याकरता जळगावमध्ये खास बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे डाळबट्टी किंवा रोडगे आणि वरण घोटलेली वांग्याची भाजी. तर चला मग आपण आज रोडगे रेसिपी, घोटलेली वांग्याची भाजी रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, आधी इथं मी आता रोडग्यांचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे जे बट्टीचं पीठ मी तुम्हाला दाखवलं होतं तेच घेतलं. बघा, आपल्याला कितपत बनवायचं त्यानुसार घेतलं. त्यानंतर ओवा घेतला मी 1 चम्मच, हातावर क्रश करून टाकून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर 1 चम्मच हळद पावडर घातलेली आहे मी. बघा, त्यानंतर अर्धा चम्मचला पण कमी बेकिंग सोडा घातलेला आहे, जो आपण खाण्याचा सोडा म्हणतो. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे. बघा, असं जाडसर दळलेलं आहे. मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे बट्टीचं पीठ कसं तयार करायचं, तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ती रेसिपी बघू शकता. खूप सुंदर असे हे रोडगे होतात आणि तेही आपण गौऱ्यांवर भाजून नाही करणार. तर शहरामध्ये आता कसं सिटीमध्ये आपल्याला गौऱ्या पेटवून धूर होतो, तर आपण नाही करू शकत. तर मी तुमच्याकरता कढईमध्ये रोडगे रेसिपी घेऊन आलेली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता थोडंसं तेल टाकून छान मोहन देऊन घेतलं. नंतर आता छान असं हे मळून घ्यायचं. खूप घट्ट पण नाही मळायचं, खूप पातळ पण नाही मळायचं आणि आपल्या नॉर्मल पाण्यामध्येच मी हे मळत आहे. बघा, तर छान असं हे रोडग्यांचं पीठ आता मी मळत आहे. खूप सुंदर लागतं आणि दळताना मी बडीशोप पण दळून आणलेली आहे, मका दळून आणलेला आहे गव्हामध्ये आणि थोडंसं जाडसर बघा तुम्हाला दिसत असेल दळून आणलेलं आहे. तुम्हाला रेसिपी मी टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा आपल्या रेसिपी चॅनलवर, सोनाज रेसिपी या चॅनलवर. तर बघा, आता आपलं बट्ट्यांचं तयार झालेलं आहे रोडग्यांचं. आता इथं मी एक मोठी कढाई घेतली प्री हीट करायला, म्हणजेच आपण हिला एक 10 मिनटं झाकण ठेवून हिला तापू देऊया बारीक गॅसवर, म्हणजे ती छान तापून येईल आणि रोडगे मग आपले मस्त छान होतील. असे छान अशा भेगा पडतात मग, म्हणजे छान समजून जायचं आपले रोडगे छान झालेले आहे. आता असे मी गोडे करून घेणार आहे. बघा, आपल्या आवडीनुसार गोडे आपण कमी जास्त लहान मोठ्या आकाराचे करू शकतात. थोडंसं तुपाचा हात लावून करायचे आहे. आता थोडंसं मी इथं साजूक तूप घेतलं. परत मी आता रोडग्यांना तूप लावून घेणार आहे आणि बघा, एक 10 मिनटं आपली कढई किती छान अशी तापलेली आहे. तर कढई अजिबात थंड्या कढईमध्ये टाकू नका. तर तुम्ही बघू शकता, थोडंसं तूप सोडल्या लगेच मी रोडगे ठेवून देत आहे आणि खूप सुंदर प्रकारे ही रोडगे रेसिपी होते. तर मी खास तुमच्याकरता महाशिवरात्री स्पेशल, म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास सोडवण्याकरता कशावर सोडतात खानदेशमध्ये, तर अशी रोडगे आणि वरण आणि घोटलेली वांग्याची भाजी तर मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि बघा, गौऱ्यांवर रोडगे शकून तर होतातच, पण अशा कढईमध्ये आपण शहरामध्ये, सिटीमध्ये आपण बनवू शकतो. आता रोडगे बघा, असे लगेच कढई आपली छान तापली होती म्हणून रोडगे छान असे छान असे एक बाजू शकली गेलेली आहे. परत मी थोडंसं तूप सोडलेलं आहे, परतून घेतलेलं आहे आणि बघा, थोडं थोडं तूप सोडत राहायचं. बघा, आणि तुम्ही बघू शकता कसे मस्त छान अशा त्याला क्रॅक जात आहे, म्हणजे समजून जायचं की आपले रोडगे खूप आतून मऊ आणि बाहेरून मस्त छान असे कुरकुरीत असं छान होणार आहे. बघा, तूप सोडत राहायचं आणि बारीक गॅसवर हे रोडगे मस्त होऊ द्यायचे, छान भाजू द्यायचे आणि गॅस खूप मोठा पण नाही करायचा, घाई करायची नाही. रोडगे आपले छान शकू द्यायचे, म्हणजे आतमधून छान असे पूर्ण ते कच्चे राहिले नको पाहिजे, छान शकले गेले पाहिजे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असे रोडगे, बघू शकता तुम्हीच किती छान असे क्रॅक गेलेले आहे, म्हणजे आपले रोडगे खूप सुंदर झालेले आहे. आणि आता आपले रोडगे तयार झालेले आहेत. आपण घोटलेली वांग्याची भाजी बघणार आहे. तर मी तुम्हाला हिरव्या मिरचीची घोटलेली वांग्याची भाजी दाखवलेली आहे. तर आपण आज लाल मिरची पावडर वापरून घोटलेली वांग्याची भाजी, म्हणजेच खानदेश स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी, तीही लग्नामध्ये आवर्जून बनवली जाते आमच्या इकडं, म्हणून मी तुमच्याकरता ही रेसिपी घेऊन येत आहे. माझी तर खूप फेवरेट आहे. तर बघा, इथं मी लसूण पाकळ्या घेतल्या 9 ते 10, जिरं घेतलं आणि थोडंसं आलं घेतलं. बघा, आता मिक्सरला मी हे फिरवून घेतलं, थोडंसं जाड बारीक भरडा केलेला आहे. आता मी तुम्हाला झटपट अशी कुकरमध्येही भाजी दाखवलेली आहे. आज आपण कढईमध्ये बनवणार आहे. तर बघा, मी एक कढई ठेवली गॅसवर. कढई तापल्यानंतर थोडंसं 2 ते 3 पड्या तेल घातलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर तेजपान टाकलं, कढीपत्ता टाकला, म्हणजे छान असा एक स्वाद येतो भाजीला. आणि आपण जे अद्रक लसूण आणि जिरं जी पेस्ट
पेस्ट केली होती ती पण मी टाकून घेतली. खूप बारीक पेस्ट नाही करायची, असा जाड बारीक भरडा करायचा बघा. तर आता बघा मसाला छान असा होऊ द्यायचा हा तेलामध्ये आणि खूप सुंदर प्रकारे ही घोटलेली वांग्याची भाजी होती. आता इथं चिंच मी वापरणार आहे, म्हणजे खट्टी मिठी ही घोटलेली वांग्याची भाजी खूप सुंदर लागते. आता काही मसाले मी वापरलेले आहे, हळद पावडर वापरलेली आहे चवीनुसार, म्हणजे आपल्याला कितपत लागते. 2 ते 3 चम्मच मिरची पावडर, 1 ते 1.5 चम्मच धनाजिरा पावडर वापरलेली आहे. आता मसाले छान असे परतल्यानंतर आता मी वांगे बघा कट करून मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, मग मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेले होते, म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि त्याचा कडवटपणा पण जातो जर आपण मिठाच्या पाण्यामध्ये जर वांगी टाकून ठेवली तर. आता छान असे परतवून घेतले आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आणि एका बाजूला मी गरम पाणी पण तापवायला ठेवलेलं आहे. आणि बघा आता रोडगे आपले मी उतरवून घेतले गॅसवरून, छान असे झालेले आहेत रोडगे. घाई करायची नाही, एक 20 ते 25 मिनटं लागतातच रोडगे होण्यासाठी. तर आता बघा भाजीला पण वाफ येत आहे, इकडं मी डाळ पण लावलेली आहे. तर बघा मस्त तुरीच्या डाळीचं वरण खूप छान लागतं. पण आमच्या इकडं देव झाल्यावर आम्ही 9 दिवस तुरीची डाळ खात नाही, तर उद्यापासून आता मी तुरीची डाळ खाणार आहे. तर आज मी मुगाच्याच डाळीचं वरण केलेलं आहे. तर आमच्या म्हणजे गावाकडं देवाचा कार्यक्रम होतो, तर आम्ही 9 दिवस तुरीची डाळ खात नाही. तर आज 9वा दिवस आहे, देवाला शुक्रवारी देव झालेले. तर आता उद्यापासून तुरीची डाळ खायला चालेल मला. तर आज मी मुगाच्या डाळीचं वरण तुमच्याकरता दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की तुरीच्या डाळीचं वरण बनवा. आता बघा भाजीला वाफ आल्यानंतर मी पाणी टाकून घेतलं, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे वांगे पण छान मऊ होता. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेतलं, परत मी झाकण ठेवलेलं आहे बघा. आणि छान असं आता तुम्ही बघू शकता, एक 10 मिनटं झाकण अजिबात काढायचं नाही आणि मस्त वांगे शिजून येतात बघा तुम्ही खूप सुंदर प्रकारे. आता बघा वांगी शिजलेली आहे बघा आपली. आणि 1 चम्मच मी जळगाव स्पेशल तो म्हणजे दीपक मसाला वापरलेला आहे, माझा फेवरेट मसाला वांग्याच्या भाजीमधला. तर कुणाकुणाला दीपक मसाला आवडतो नक्की सांगा वांग्याच्या भाजीमध्ये. तर बघा मी दीपक मसाला टाकून घेतला होता, कोथिंबीर टाकून घेतली हिरवीगार अशी आणि भाजी छान अशी घोटून घेतली बघा मी मस्तपैकी. आणि छान अशी घोटलेली वांग्याची भाजी, तीही मस्त लाल मिरची पावडरची आणि रोडगे, मग काय बेत, मग विचारूच नका तुम्ही. मग तुम्ही पण बनवणार का? तर मी तुमच्याकरता खास ही रेसिपी घेऊन आलेली आहे, नक्की बनवून बघा. आणि इथं बघा आता डाळ पण शिजलेली आहे, डाळ पण मी आता छान अशी घोटून घेणार आहे. आणि अजिबात म्हणजे फोडणीचं वरण जळगावमध्ये अजिबात खात नाही बट्टीसोबत रोडग्यांसोबत, तर मी साधंच ठेवणार आहे. तुम्हाला जर फोडणी द्यायची तर तुम्ही देऊ शकता. तर बघा आता इथं मी रोडगा असा मोडून घेतलेला आहे, ही खास पद्धत आहे खाण्याची. तर तेही तिकडं गावाकडं मस्त केळीच्या पानावर खाल्लं जातं, पण केळीचं पान मला काही मिळालं नाही म्हणून मी ताटामध्येच घेतलेलं आहे. रोडगा तुम्ही बघू शकता आतमध्ये पण मऊ झाला. ती रेसिपी ते माझ्याकडून मोडताना स्किप झालेलं आहे. आणि असंच मोडून असं गोल करून त्यामध्ये वरण घेतलं, त्यावर साजूक तुपाची धार गेली आणि अशी घोटलेली वांग्याची भाजी आणि छान वरण आणि रोडगे घेऊन घोटलेली वांग्याची भाजी तोंडी लावायची. आहे ना स्पेशल मेनू रोडगे आणि घोटलेली वांग्याची भाजी, तेही रोडगे आपण कढईमध्ये बनवलेले. तर तुम्हाला मैत्रिणींनो माझी रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी आवडली तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की तुम्हीही बनवून बघा. श्री स्वामी समर्थ.